नमस्कार मित्रांनो, सीड्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत शेंगदाण्याचे लाडू। इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। चांगले भाजून घ्यायचे आणि त्याची सालं काढून घ्यायची। नंतर ते मिक्सरला लावून घ्यायचे, बारीक पूड करून घ्यायची। इथे मी पाव किलो गूळ घेतलेला आहे, काळा गूळ, आणि पाव किलो खजूर घेतलेले आहेत। इथे मिक्सरमध्ये गूळ आणि शेंगदाणे थोडेसे मिक्सरला लावून घ्यायचे बारीक। गूळ चांगला बारीक होतो। नंतर इथे टोपामध्ये मीडियम लो फ्लेमवर खजूर चांगले भाजून घ्यायचे। 1 मिनिटभरच भाजायचे जेणेकरून ते मऊ होतील। 1 मिनिटभर भाजून झाले की ते गरम असतानाच आपण परातीमध्ये काढून घ्यायचे। आता यामध्ये जी आपण शेंगदाणा आणि गुळाची पावडर करून घेतली होती ती घालणार आहोत आणि चांगले मिक्स करून घ्यायची। खजूर चांगले सगळे मोडून घ्यायचे आणि त्याचे लाडू बनवायचे। करायला एकदम सोपे, कोणताही पाक करायची गरज नाही। लाडू झटपट वळले जातात। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।